आजच्या व्हिडिओत पोट, मांड्या, कंबर कमी करण्यासाठी 4 सोपे व्यायाम करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. सानंद योग या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील जरूर करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्यायाम प्रकारांना. त्यासाठी या पद्धतीने दोघी पायांमध्ये अंतर घ्या. शक्य तितके पाय दूर करा. पायाचे पंजे आत असतील. गुडघे सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वास घेत हातांना वर खेचा आणि श्वास सोडत हळूहळू पुढे झुकण्याचा प्रयत्न करा उजव्या बाजूला आणि आपला माथा हे गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जितका तुम्ही खाली जाल तितकं तुमचं पोटावर, कमरेवर आणि मांड्यांवर जास्तीत जास्त ताण येईल. यामुळे पूर्ण पाय एंगेज होतात, पोटाचा भाग एंगेज होतो आणि मांड्या देखील, कंबर देखील कमी व्हायला मदत होते. तर कंटिन्यू करा. फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे. 3 तुम्ही देखील सोबत सराव करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार व्यवस्थित समजेल. 4 5 6 आनंद घ्या आपल्या सरावाचा. 7 8 9 10 and hold. 5 4 3 2 1 up down. 5 4 3 2 1 रिलॅक्स. खूप छान. या पद्धतीने आपल्याला रिपिटेशन्स वाढवायचे आहे. सुरुवातीला तुमची लवचिकता कमी असेल, मांड्यांचा भाग, पोटाचा भाग हा जास्त असेल, त्यामुळे कदाचित इतकं पुढे तुम्हाला झुकता येणार नाही. जसं तुम्हाला तुमच्या शरीराला झेपेल त्या पद्धतीने तुम्हाला हे व्यायाम प्रकार वाढवायचे आहेत. सुरुवातीला खाली बसणं बऱ्याचदा शक्य नसतं, तर तुम्ही बेडवर बसून देखील हे व्यायाम करू शकतात. भिंतीचा आधार देखील घेऊ शकता. काउंट आपल्याला हळूहळू वाढवत न्यायचे आहे. आता दुसरा व्यायाम करणार आहोत, चक्की चालन आसन. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीनेच आपल्याला मोकळे ठेवायचे आहेत. पायाचे पंजे आत घ्यायचे आहेत. दोघी हात एकमेकांना इंटरलेस करायचे आहेत आणि श्वास सोडत हळूहळू पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे यायचे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे यायचे. होते. एन्जॉय करा आपल्या सरावाला. मागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, पुढे येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शॉर्टकट न करता पूर्ण वर्तुळ करायचं आहे आपल्या हातांनी. या पद्धतीने पूर्वीच्या बाया या पद्धतीने जात्यावर दळण दळत असे. तीच पद्धत या व्यायाम प्रकारात आहे, जेणेकरून आपल्या पोटाचा छान व्यायाम होईल. या पद्धतीने 5 4 3 2 1 विरुद्ध दिशेने या. खूप छान. हे सर्व व्यायाम प्रकार आपल्याला पोट खाली असताना सकाळी किंवा संध्याकाळी यांचा सराव करायचा आहे, कारण यात पोटाचा भाग पूर्ण एंगेज होतो आणि त्यामुळे काही खाल्लं असेल तर त्यामुळे व्यायाम व्यवस्थित होत नाही आणि पोटदुखी यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. निदान खाण्यामध्ये आणि व्यायाम करण्यामध्ये 3 तासाचं अंतर आपल्याला ठेवायला हवं. 5 4 3 2 1 रिलॅक्स. तिसरा व्यायाम करणार आहोत, पश्चिमोत्तानासन. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने जवळ करून घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. पायाचे पंजे आत, हातांना वर स्ट्रेच करा. श्वास घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने श्वास घ्यायचा, श्वास सोडत पुढे या.
पोटाचा घेर जास्त असल्यामुळे बऱ्याचदा पुढे जास्त झुकणं शक्य होणार नाही, परंतु ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने हे व्यायाम करायचे आहेत. पाठीला यात आपल्याला गोल या पद्धतीने न करता पाठ अगदी सरळ आणि हळूहळू आपल्या कमरेपासून आपल्याला पुढे येण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून कमरेचा भाग, पोटाचा भाग, मांड्या कमी व्हायला या व्यायाम प्रकारामुळे मदत होते. अतिशय सोपं योगासन आहे पश्चिमोत्तानासन. यामुळे पोट आपलं फटाफट कमी होतं. तर तुम्ही देखील याचा अनुभव घ्या, सोबत सराव करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्ड करा. आपल्या अंगठ्यांना पकडून घ्या. आपले कोपर गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा, पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता चौथा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी पाठीवर झोपून या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या. दोन्ही हात मॅटवर ठेवायचे आहेत. पाय एकमेकांना जोडून घ्या. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्या. श्वास सोडत पाय खाली घ्यायचे. 90 अंशावर पाय उचलण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. 1 2 3. तुम्ही पाहू शकता 4. पोटावर खूप छान ताण येतोय. मांड्या एंगेज होत आहे, पोट एंगेज होतोय, कमरेचा भाग एंगेज होतोय. तर कंटिन्यू करा सोबत. 4 5 6 7 8. हातांच्या विदाउट सपोर्ट ट्राय करा. 9 10 अँड होल्ड करा. हातांचा सपोर्ट घेऊ नका. अगदीच करता येत नसेल तर सपोर्ट घ्या. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्लोली रिलॅक्स. त्यानंतर कमरेवरचा ताण कमी करण्यासाठी या पद्धतीने मर्कटासन करून घ्या. श्वास घ्यायचा, श्वास सोडत दोघी पाय डावीकडे आणि उजवीकडे या पद्धतीने वळवा. श्वास घेत उजवीकडे डावीकडे. 5 4 3 2 1. होल्ड करा. 5 4 3 2 1. होल्ड. 5 4 3 2 1. सेंटरमध्ये यायचंय आणि रिलॅक्स करा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. या व्यायाम प्रकारानंतर 2 ते 3 मिनिटाचं शवासन जरूर करा, जेणेकरून पूर्ण शरीराचा थकवा निघतो आणि पूर्ण रिलॅक्स होतं शरीर. आठवडाभर हे व्यायाम करा आणि त्यासोबतच आहाराचे काही पथ्य आपल्याला सांभाळायचे आहेत, जसे की साखरेचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, पॅकेट फूड्स, जंक फूड, बाहेरचे पदार्थ हे थोडे दिवस आपल्याला बंद करायचं आहे आणि आठवडाभर हे व्यायाम प्रकार आपल्याला फॉलो करायचे आहेत. रात्री 7च्या आधी आपल्याला जेवण करायचं आहे. रात्रीचं जेवण आपल्याला हलकं घ्यायचं आहे. 7 दिवस हे रुटीन फॉलो करा आणि तुमच्यातले बदल नक्की अनुभवा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की कमेंट देखील करा. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तुमच्या जे काही पोटावरची, मांड्यांवरची, कमरेवरची चरबी आहे ती कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. मला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ असतील तर तेही सांगा, आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हाईप देखील करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन योग क्लासेस आहेत. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.